नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज AIBची एक्झाम जी असती म्हणजे जे ज्युनियर वकिलांना द्यावी लागते. ज्युनियर वकील म्हणजे जे लॉ पास झालेले असतात, तर ती 12वी नंतर 5 वर्ष किंवा BCom नंतर 3 वर्ष असं एज्युकेशन झाल्यानंतर ही AIBची एक्झाम द्यावी लागते. ज्या लोकांना प्रॅक्टिस करायची असते कोर्टामध्ये त्या लोकांना ही AIBची एक्झाम द्यावी लागते. आता असं आहे की आय थिंक पास नाही झालं तरी नवीन एक इन्फॉर्मेशन आहे, ती मला एवढी व्यवस्थित माहिती नाही आहे की जर लास्ट इयर असेल किंवा रिझल्ट नाही आला तरी ती AIBची एक्झाम देता येते असं मला समजलं आहे. तर त्यासाठी मी नंतर परत माहिती घेऊन तुम्हाला व्हिडिओ करेल. पण तसं परवा एक ज्युनियर सांगत होती मला, त्यामुळं तर AIBची एक्झामविषयी मी माहितीचा हा व्हिडिओ आहे. AIBच्या एक्झामचं असं आहे की AIBच्या एक्झाममध्ये सगळे पास होतात. सगळे पास व्हायलाच पाहिजे, कारण AIBची एक्झाम ही खूप सोपी असते. पण मी बघते की माझ्याकडे जेव्हा ज्युनियर जॉईन होतात किंवा काही ज्युनियर मला भेटत असतात, तर एक्झाम झाल्यावर पहिले त्यांना टेन्शन असतं रिझल्ट आल्यावर मग त्यांना टेन्शन असतं AIBचं. जोपर्यंत AIBची एक्झाम पास होत नाही तोपर्यंत कितीतरी ज्युनियर जॉईन होत नाही. तर हे खूप चुकीचं आहे. AIBच्या एक्झामसाठी सुट्टी घेणं किंवा जॉईन न होणं हे चुकीचं आहे. AIBची एक्झाम खूप सोपी असते. ती ओपन बुक एक्झाम असते आणि ती तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक दिली तर ती तुम्ही पासच होता. त्यामुळे AIBच्या एक्झामसाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगते की AIBच्या एक्झाममध्ये महत्त्वाच्या टिप्स म्हणजे असं आहे की महत्त्वाच्या कायद्याची जी पुस्तकं आहे, तुम्ही गेल्या जेव्हा तुम्ही एक्झामला 10-15 मिनटं किंवा अर्धा तास अगोदर जाता, तर तेव्हा इकडं तिकडं गप्पा मारण्याच्यापेक्षा तुम्ही सुरुवातीलाच वरती टेबलवर सगळी तयारी करून घेणं गरजेचं आहे. जसं की आपलं पाऊच, की ज्या पाऊचमध्ये पेन, पेन्सिल किंवा काय आपलं जे स्टेशनरीचं सामान आहे ते ठेवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण एवढे सगळे बुक्स घेऊन आलेलो असतो AIBचे. आता माझी 99ची सनद आहे, तर माझ्या वेळेस AIBची एक्झाम वगैरे नव्हतो. तर पण तेव्हा आम्हाला डायरी सिस्टीम होती. त्याच्या अगोदर म्हणजे मी 99ला सुरुवात केली, 98पर्यंत डायरी सिस्टीम होती. आय एम लकी, कारण मला डायरी सबमिट करावी लागली. डायरीचं पण ते एक वेगळंच होतं की ती पूर्ण वर्षभराची डायरी होती. मी डायरी पण माझी तयारी करून ठेवली होती, कारण मला वाटलं की मलाही द्यावी लागणार आहे. पण आय एम लकी की तेव्हा 99पासूनच ते बंद झालं डायरी सिस्टीम. तर 98पर्यंत डायरी सिस्टीम होती की डायरी तुम्ही सबमिट करायची आणि मग ते तुम्हाला सनद वगैरे असं होतं. तर आत्ता AIBची एक्झाम आहे. तर AIBची एक्झाम खूप सोपी आहे. तुम्ही फक्त टेबलवर गेल्या काय महत्त्वाचं आहे की तुमच्या IPC, CRPC, एव्हिडन्स आणि नवीन BNSS आणि साक्ष अधिनियम हे 3 कायदे, कारण हे कम्पॅरेटिव्ह तुम्हाला ते विचारलं जाणार आहे. दुसरं म्हणजे की हिंदू मॅरेज ॲक्ट, स्पेशल मॅरेज ॲक्ट, हिंदू लॉचा जो बंच आहे तो, मुस्लिम लॉ, हे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हे वेगळे ठेवायचे. पण हे या साईडला हे एवढे ठेवायचे. या साईडला हे जे आपण BNSS